नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचं आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं, हो मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 15 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल की येत्या 15 दिवसांमध्ये आता देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. हा सवाल तुमच्या मनातला आहे आणि हाच सवाल माझ्या पण मनातला आहे. आज भारतवर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लागलाय की येत्या 15 दिवसात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा. जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा. सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो. तर बघा मित्रांनो, सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल की आता येत्या 15 दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा बाजारभाव. या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घ्यायचं असेल तर सध्या देशांतर्गत बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनची भाव पातळी काय आहे आणि इथून पुढे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव कशा पद्धतीनं राहणार, मागणी पुरवठ्याची स्थिती कशी राहणार, हे सगळं जोपर्यंत आपल्याला इथून पुढच्या घटना आणि घटक समजणार नाही तोपर्यंत कळणार नाही. म्हणजे पुढच्या 15-20 दिवसात काय घडू शकते, याचा परिणाम भावावरती कसा होऊ शकतो, हे सगळं आजच्या व्हिडिओत या जाणून घेऊयात. त्यानंतर आपल्या लक्षात येईल की 15 दिवसात आपल्याला सोयाबीनचा भाव किती वाढताना दिसू शकतो. तर बघा, आंतरराष्ट्रीय बाजार प्रथम. आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार केला तर सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात बाजारभाव $10.40 प्रतिबुशेल्स पासून $10.70 प्रतिबुशेल्सच्या दरम्यान आहेत. म्हणजे कुठेतरी $10.5 प्रतिबुशेल्सच्या आसपास बाजारभाव इथं दिसायला लागले. तर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की आंतरराष्ट्रीय बाजार एका पद्धतीवरती स्थिर होतोय आणि आपल्याला सातत्यानं $10.5 पासून ते $11 प्रतिबुशेल्सच्या दरम्यान इथून पुढच्या 31 तारखेपर्यंत बाजारभाव आंतरराष्ट्रीय बाजारात दिसणार आहे. याचा अर्थ ही गोष्ट आपल्यासाठी सध्या सकारात्मक आहे. याच्यामुळं भाव आपल्याला तेजीत दिसणार याबद्दल दुमत नाही. पण ही तेजी प्रचंड असणार आहे का, तर नाही. याच्यामुळे 50-100 रुपयाची सुधारणा देशांतर्गत बाजारात येत्या 15 दिवसात होताना दिसू शकते. परंतु जर आपण देशांतर्गत बाजारावर परिणाम करणारा सर्वात महत्त्वाचा घटक बघितला तर तो घटक म्हणजे मोदी सरकारची सोयाबीन खरेदी. आणि मोदी सरकारची जी सोयाबीन खरेदी आहे ती जोपर्यंत सुरू होणार नाही तोपर्यंत सोयाबीनच्या भावात काही प्रचंड तेजी येणार नाही. म्हणजे येत्या 15 दिवसाचा विचार केला, जर 15 ऑक्टोबर नंतर मोदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू झाली तर येत्या 15 दिवसात 300ची तेजी येताना दिसेल. अन्यथा 50 ते 100ची तेजी आपल्याला येत्या 15 दिवसात दिसू शकते. म्हणजे विक्रीचा विचार जर करत असाल तर आपल्याला जोपर्यंत मोदी सरकारची सोयाबीन खरेदी सुरू होणार नाही तोपर्यंत थांबावं लागेल. त्यानंतर बाजारभावात एक मजबूत येईल, त्यानंतरच विक्रीचा निर्णय घेतला तर आपला होईल फायदा. म्हणजे येत्या 15 दिवसात जो सोयाबीनचा भाव वाढणार आहे तो सर्वस्वी अवलंबून आहे मोदी सरकारच्या खरेदीवरती. मोदी सरकारची खरेदी सुरू झाली तर तेजी येणार, नाही तर सध्याचा जो भाव आहे त्याच्याच आसपास आपल्याला बाजारभाव पातळी टिकून राहताना दिसणार आहे. तर मित्रांनो, ही होती संपूर्ण अपडेट की त्या 15 दिवसात देशांतर्गत बाजारात किती वाढणार सोयाबीनचा भाव. मोदी सरकारची खरेदी झाली तर 300ची तेजी आणि खरेदी नाही झाली तर 50 ते 100 रुपयाची तेजी अतिमंदी आपल्याला त्या 15 दिवसात दिसणार. तर मित्रांनो, हा संपूर्ण व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो.
तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील. तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार.